स्वयंपाकनी तयारी कर. लय ती भाजी मी कापी कुपी देस. दम काय ना पाहिजे जराशी. मग टाइम शे अजून अजून तू ना 4 वाजी राहणार. भाजी बुजी बी कापाय जाईन बटच वे जाई. ती रे काले जरा असं मै वे राहता ना तिला निंबू पाणी बनाय मी नी दमदर. काय नाही बर लागस का अजून. माय वो काय कौतिक शे. पहिले आमना टाइम ले मरो कता पाणी भरू तेरीस वरतून आणि दुनियाभर ना कामे आवरू ताको 4 वाजाना उठी संगो कापाल जाणं पडे माहिती शे. मग बाईजा असं नको बोलजो. आवो बाई असं वर करणं पडस नि मन धरणं पडस दादा. डोकाल ताण नको करी सोबीन मन कर माबी बरं. माय वो चितडानं आबू करी संध्यावाळानं शेबी. काय हो माय काय डोकावर धरस नाही तू. हो माय तांगडो कुठ जाय हो बिन मन कर माबी. तिथे काय तशी नि पोर पण रिकामा कसं मन नाही जास नावीन. मग रिकामा मने खराब होतं बी ना ते तसंच शे. मन वो काय नाटके करणार बी राहणार नाही शे पण आतील वसवी तकलीद. पहिला पोरगान टाइमले काय तकलीफ नाही होती तिले. पोरवीर नाच गरब होती नावाला म्हणून इथली तकलीफ बी वय राणी सुकाय कितली गई ती. मजाने जाई निसती डिबाय बी. मग आता तडे बी कशी काय वाट लावता येतील माय ते बस वावरण्यात जुन घ्या तरच. आता तुम जवाई वावर करणार नाही तडे तीन मायशी. मग असं शे डोकाल ताण. तुम देर आणि काय नाही होऊन आता अजून. कोणी जुन आणि रांधाल बी समजावणे ना. मग नाही ना फोनी घ्यात ना येतील ना रात्री. मग येतील त्याचा टाइम वर आता गाड्या कोणा आत ना शेत. स्वतः गाड्यावाला शेत बाकी ना त्या गाडी सोर येतील. बाकी ना एसटीस वाला शेतस. बाकी रेल्वेवाला शेतस. त्यांना प्रमाणे येतील त्या टाइम वर. सांगितली शे आपण बट असल्या ते जे येतील त्या जे राहतील त्या ते मग काय करा ना. पाना बहीण ते शे काय करस. टोकाले स्थान राज बहीण बट पार पाडानं. नाही मला टेन्शन नाही होतं. म्हणजे काय ना बट्ट समायले असं देवधरम नवी आणि बड्या गोष्टीसले नेमन होती ती. काम करायला त्याला तड बट एकच सोबत शोध येते. आई कसं करा नाही. आई काय करा नाही कितला लिहा नाही बस. म्हणजे काले बाकी सांगानच काम नाही राय. कच का पक्क असे काढणंच नाही पडणं म्हणूले. नाही व जाणावस का नाही का मग. इथलं बी काय ती नाही आई करो खावा पेवाले बड्या गोष्टी म्हणजे तीस. तरी बी ती आवाज धरत नाही. मग अशी इथलं चालस का बरं भाऊ बेटी ना. म्हणा अशी म्हणशी. तुन म्हणणं बट बरोबर आहे पण आपलं म्हणणं चालावणी तडे. मग साहेबनी बायको शेती इथलं बी जाय ते आपण का सामान मग सामान एवढा तमा सामान. मग ती नवरा इथला पगारवाला आणि बायको ती. मग तिने तोलम पट्ट्या राहतील का नाही बरं. त्याने आता तडे बडा काम धंदा आले 10,000 पण बाईला म्हणून पण त्याने रांधा पाहिन ते बडं काम आवरा पाहिन. मग तिला आरामच करा सांगा डॉक्टरनी. उभं राहणं नाही सांगा तिले. मग का बेड रेस्ट देत असतील काय वस नाही वस पण आई कानबाई होती. अशी काय सावेस तुम्ही. बट्या ते म्हणे आटे राहा असे ना ते माको बाई बी लावायची तटी. नाही मला लावणीच पडली ना. मग गरमानावर सावरते राहीस ना बंट्याला राधी जाई ना मग ती बाई. बंट्या बाहेर तेल पुलना त्यांना खात नाही ना. मग तो जिम माझास त्यानं आल्लकच रास बड तेल तुल कमीच कासतो तयन मैन खात नाही. बाहेरनं कसं तयन मैयांनी मैदाच रास मग तसे खात नाही ना तो. त्यांना असा बी वाला रास भाईजा. एक दिन इडली काही एक दिन डोसा काही एक दिन पोहा काही एक दिन येते उपमा काही एक दिन नुसतं केस सफरचंद काही अशी का असतो. एक दिन नुसता मुंगस काही एक दिन नुसता हरभरास काही अशी वाला लागस त्याला नेऊन एकटं काही एकच वाटी. आम्ही काय नाही माय बशी खुशी रे काय लिहत म्हणा लेकरे. तो काय नाही काय पण आता कशी शे मग जसा माहोल माराय ना तसे फरक पडस ना बायजा. मग ती बटी मी भाजी बुजी सई टाकतो म्हणतो. तांदळान भाजीला शेणाप झाले
पापांदी दे मिसी साई कापी कुपी टी देस. हा ना, कर ना गडीवर आराम कर तू बी. मी जाई आते आत. मग काय अशी भाकरी टाकणे भाजी टाकणे खिचडी करणे रोज रांधायचं काय टाइम लागत नाही रांधायला. आणि 7 वाजायला स्पून तसा असं मी ते 6 वाजायला रांधायला असू तरी वय जाई. भाजी सुईसाठी दिसत आपण लसण लसण सुई ठेवसू वयडी गप्पा गप्पा गर्दी वय जाई. काल दिसे कोणता खोबरं दही ठेव इलायची दही ठेव पटकरी ठेव ठेव. मग आत घाली काढणं रास कोणासमोर सुधरत नाही गर्दीनं येऊन एकटा करी देऊ. हा ना ते करायला रास म्हणा आलं त्यानं काही नाही. खोबऱ्यानं किसमी तयारच विशी शेवी कोण किसत बटस. आणि इलायचीनं पावडर शे काजू बदामनं पावडर शे बटस शे. मग काय लागावशे आपले होईन. किरणा बी मिनी तांदूळ दही लिहायच्यातस बासमती तांदूळ लाईन ताना पण त्या अर्धा किलो तांदूळ दही शिंटे देतात. वय खीर नाही वय ते आको द्यायचा एक अर्धा भांड भरीशील. हा बी गोट करीश म्हणा चांगलं वय की. काल दे फराय पाणी ना पट ना का लगेच दाय टाकी देस दाय टाकू. हा ना मग कशी दाय टाकणी पडे ना काही नाही दाय टाकी का दाय वय काय एक जण पुरण घसाडी तिथला आम्हाला दुसरं रोटस ना पीठ भिंजिलेस बाकी रशीन समार करले तीस कोणी खीर करले होईत आज बट कायशी अरे काम काय रांधालो शिर लागत नाही या रोट करायला शेक कर. आणि पाणी नाही याल जेजल पाणी जर उन्हा मग केस घुशीत आहे बेटा. मग वाडा मास करणं पटेन की रोट काय नाही याव तो ऊन पाडायचे त्याने आज ती मंडिकरी यूज देऊ नये म्हणे. राय नाव मोठ माय रडे 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 तिना भाऊ जावे म्हणे मला भाऊ डोक्याचं काले तयार नतील म्हणे. मोठ माय तू नी मालवजी समाधान वाटणार म्हणे. म्हणे मन अशी समाधान वेगे म्हणे मोठ माय अशी खुशी वय टाकू तुला काय सांगू. हा मग ज्या ना ज्याला त्यालाच लागच नाव व्हायचा कितलं वीज आहे ती. मग आज 3 महिने जागावर 3 मायकाची वरीच नाही घात नाही का. माय वय पोर 2च वरीच नाही होती. दूध पिये ती दूध सुद्धा सुटेल नाही होतं. आणि चुला पतारता असे जाऊ नाकनी सर आणि पण मारली दिली. आणि अर्धा तास ना काय चैरी होता तो अर्धा तास ना जीव निघ्यावं बी दुखना बीन कसं लिखेल होतं विचारी ना. पित्तरपाटाच होता हा व्हायचा तो हा पित्तरपाटाच होता ना. चुन लगीनले 2च महिना व्हायला होतात. हा ना मग लगीन वय ना त्याच वरीच नाही गोटे ना आम्हाला यादी वाट. मग आम्ही घरी आम्हाला पहिला मुली वालेला होता. मला ना पहिला मुली कशी 8-10 दिन राहू दिली वाटलंय आमावस होती. मग राहिनो नाही काही नाही तब्येतच बिघडली. मग म्हणे काही नाही राहू द्या आराम करू द्या. एकदा रुणात याले वाले मग फिराय दिन तो आप्पानी. आणि मग तवे काय फोन पान कार्डा राय ते कार्ड लिखेत मग ते 8 दिन मान 10 दिन मान 15 दिन मान फिडे मग त्यानंतर त्यांचं बाबी अशी राय चाल तगू सावी दिन घ्या मावी लयती भाजी लय मी कापी देस. आहो पिंचा तुम्ही काय सोय नाही काढावचा काय मग म्हणा भाऊ आणि बहिणीच म्हणी कानबाई ना भाजी वाकरणार वाटेत बराच दंदनात कानबाई करा मस्त मजा ना म्हणा भाऊ बन येल राहतस मस्त पैकी मज्जा मा कानबाई करा. काल दिवशी आपली कानबाई विचारेन परवून चालणे बी जाईल. लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला. हा